Download the Z5 app now. झी मराठी वाहिनीवरील विणदोघातली ही तुटेना ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. समर आणि स्वानंदी खऱ्या अर्थाने एकमेकांचे साथीदार झाले आहेत. सुरुवातीला त्यांच्या दुरावा होता, पण हळूहळू तो दूर होऊन दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली आहे. पण दुसरीकडे विघ्न काही थांबत नाहीयेत. स्वानंदीवर सूड घ्यायचा म्हणून अंशुमन सुष्मिताशी म्हणजेच स्वानंदीच्या सावत्र बहिणीशी लग्न करतो. काकी आणि अर्पिता सुद्धा या सगळ्यात सामील असतात. सुबोध हे नातं स्वीकारत नाही, पण सुष्मिता कांगावा करून राजवाडेंच्या घरात आपलं स्थान पक्क करते. दुसरीकडे अंशुमनने चिंगीशी केलेली फसवणूक स्वानंदी विसरू शकलेली नाहीये. अशातच सुष्मिता आपले रंग दाखवत स्वानंदीच्या डोक्यावर मिऱ्या वाटत आहे. काकी सुष्मिताला स्वानंदीच्या विरोधात भडकवते. मागेही तिने असाच सुष्मिताला किचनचा ताबा घ्यायला लावला होता, पण त्यावेळी स्वानंदी मध्ये पडली आणि मोठा अपघात टळला होता. स्वानंदी कशी दिवसभर किचनमध्ये असते तशीच तू पण जा आणि तिथे स्वतःचं स्थान निर्माण कर, असं काकीने तिला भडकवलं होतं. आता तर काकीच्या सांगण्यावरून सुष्मिताने थेट घरावरच अधिकार सांगितला आहे. जिजू, तुम्ही काल म्हणाला होतात ना मला गिफ्ट देणार आहे म्हणून. सांग काय हवंय तुला? मला या घरात जी जागा आहे ना ती मला मिळत नाहीये. मला ती जागा हवी. आय डिझर्व दॅट प्लेस इन दिस हाऊस. तुला जे हवं ते तुला सगळं मिळेल. मला या घरातले अधिकार हवेत आणि तेच माझं गिफ्ट असेल. सुष्मिता हट्ट करून राजवाडेंना सत्यनारायणाची पूजा करायला भाग पाडते. त्यानुसार पूजा होतेही, पण पूजा झाल्यानंतर सुष्मिता समरकडे गोष्ट मागते. मला या घरात माझी जागा मिळत नाही असं ती समरला सांगते. त्यावर समर म्हणतो की तुला काय हवं ते माग, ते तुला मिळेल. त्यावर सुष्मिता घरातला तिचा अधिकार मागते. आता सुष्मिताच्या मागणीमुळे समर आणि स्वानंदीला मोठा धक्का बसतो. यामुळे मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. आता स्वानंदी सुष्मिताला अधिकार देणार की तिची जागा दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.